विवेकानंद नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्या, आमदार हेमंत ओगले। विवेकानंद नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही। गेल्या 5 दिवसांपासून कर्मचारी धरणे आंदोलन करत आहेत, तरीही प्रशासनाने कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही। गुरुवारपर्यंत योग्य तो निर्णय न घेतल्यास अधिवेशनात यावर लक्ष वेधले जाईल असा इशारा आमदार हेमंत ओगले यांनी दिला आहे। नर्सिंग होममध्ये काही मर्जीतील कर्मचाऱ्यांना बेकायदेशीररित्या नेमून पदोन्नती व पगारवाढ देण्यात आले। यामुळे अनेक वर्षापासून निष्ठेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला। त्यामुळे नर्सिंग होम, फार्मसी कॉलेज व नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 3 मार्चपासून आंदोलन सुरू केले आहे। शनिवारी सायंकाळी आमदार ओगले यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष कृष्णा मुसमाडे, भाऊसाहेब गुंजाळ, भास्कर कोळसे, प्राचार्य अनंतकुमार शेकोकार, प्राचार्य बाळासाहेब शिरस्कर यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते। इंडिया न्यूज R7 राजेंद्र उंडे, राहुरी। आपलं विवेकानंद नर्सिंग होम आणि बाकीचे BMS कॉलेज वगैरे जे आहे, फार्मसी कॉलेज, याच्यामध्ये मागच्या काही दिवसापासून आंदोलन चालू आहे। तिथल्या लोकांच्या काही मागण्या होत्या की किमान वेतन कायदा या सर्व लोकांना लागू झाला पाहिजे। त्याचबरोबर जे नियमित लोक आहेत त्यांना नियमाप्रमाणे भत्ते आणि इतर ज्या काही त्यांचे पदोन्नती, घरभाडे वगैरे जे आहे ते मिळालं पाहिजे, पण हे मागच्या काय बऱ्याच 15 वर्षापासून मिळालेलं नाहीये। त्यामुळे यांचं आंदोलन चालू होतं। आज मी दोन्ही प्राचार्य त्यांच्याशी भेट घेतली आणि DDR जे पुरी साहेब आहेत त्यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। तर त्यात असा एक मार्ग निघतोय की त्यांचे 21 दिवसात जे पेमेंट राहिले ते पूर्ण करून देतील आणि नियमाप्रमाणे या ठिकाणी मजूर जे काम करतात त्यांना नियमाप्रमाणे जो मिनिमम वेजेस कायदा आहे, किमान वेतन श्रेणीमध्ये तेवढे त्यांना पैसे द्यायचे त्यांनी कबूल केले आणि त्या नियमाप्रमाणे ते देणार आहेत। त्याचबरोबर ज्यांना भत्ता, पदोन्नती वगैरे जे काही मिळाले नाहीत त्याचं त्वरित त्यांनी आता पाठपुरावा चालू केलेला आहे आणि तोही लवकर त्यांना देऊ असं त्यांनी 100% सांगितलेलं आहे।